बिग बॉस मराठीच्या घरातला छोटा पॅकेट बडा धमाका म्हणजेच प्रभू शेळके आता नुकताच घरातून बाहेर आलाय आणि आपल्याला भेटलेला आहे. प्रभू, कसा होता पहिला तुझा प्रवास, कसा होता त्याबद्दल आधी सांग. माझा प्रवास खूप भारी वाटला मला तरी बघून आणि प्रेक्षकांनी इतकं सपोर्ट करून मला खूप आवडलं आणि खूप भारी वाटलं. नक्कीच जो विचार करून तू आत गेला होतास, तू ऑलरेडी पॉप्युलर होतासच, पण बिग बॉसच्या घरात तुला जायचं होतं, तर तुला काय वाटतं की तू ते मिळवलंस का? तुला तो प्रवास कसा होता तुझ्यासाठी असं? माझ्यासाठी तो प्रवास खूपच मोठा होता. म्हणजे मी जिंदगीच कधी स्वप्न पण नव्हतं बघितलं की मी बिग बॉसच्या घरात जाईन आणि इतका मोठा स्टार बनून येईन म्हणून. तर पण मी गेलो, बिग बॉसनी मला बोलवलं आणि मी इतकं गाजलो की महाराष्ट्राच्या घराघरात समद्याच्या हृदयात दिलात मी राज्य केलं. ते बघून मला खूपच भारी वाटलं. नक्कीच. आणि त्यानंतर अर्थात आता घरात जे घडलं बिघडलं, तर तुला काय वाटतं की तूही विचार केला होतास ट्रॉफी मिळवण्याचा, पण कुठेतरी तो प्रवास थोडा लवकर संपला, तर काय वाटतं तुला? हो, विचार करताना तर गेलोच होतो. आता फर्स्ट टाइम बिग बॉस मिळालाच आहे, तर नक्कीच जिंकून येऊ आणि त्या संधीचं सोनं करू. पण ते कुठंतरी स्वप्न तुटलं आणि मी गेम समजा चांगला खेळतो, एंटरटेन मी करायचो, समजा खेळायचो, पण अचानक बाहेर निघणं हे खूपच धक्का बसलेला आणि खूपच खतरनाक होतं हे माझ्यासाठी. म्हणजे मग कुठेतरी तुला ते वाईट वाटलंय आता हो, खूप जास्त? खूप वाईट वाटलेलं आहे. हम्म. तर करू आपण नेक्स्ट टाइम जर भेटलं तर नक्कीच आपण दाखवून देऊ की दोन काय चीज आहे. आत्ता पण दाखवतच होता पण नाही झालं माझ्याच्याने. फर्स्ट टाइम शो होता आणि जरा पहिलं तर समजलं पण नव्हतं काय करायचं आहे काय नाही. तरी पण आपण खेळलो, समजून घेतलं आणि बऱ्यापैकी मी खेळलो. नक्की. पण कोण तुझा पाय खेचायचा प्रयत्न करत होतं किंवा कोणाला जास्त वाटत होतं की तू या घरात नकोच आहेस? तुला काय वाटतं? मला असं वाटतंय काटा ग्रुप सोडून समजायलाच वाटायचं की मी या घरात नकोय. समजाच माझे पाय खेचण्याचा प्रयत्न करत होते. अनुश्रीला एक वाटायचं की खेळतोय चांगला त्याच्या पद्धतीनं. बाकी अनुश्री एक सोडून समजे मला घराबाहेर काढायच्या प्रयत्नात होतेच. आणि त्यानंतर अर्थात आता एकेका व्यक्तीबद्दल बोलूया की तन्वीशी सुद्धा तुझं एक छान ट्युनिंग झालं, तुमची छान म्हणजे एक गट्टी झाली. तर तन्वीसोबत कसं आता तुझं नातं आहे, कसं आहे ट्युनिंग? हो, तर ते आम्ही फर्स्ट दिवसापासूनच आम्ही नातं बनवलेलं आहे आणि आमचं नातं इतकं घट्ट बनलेलं आहे आता की लोक म्हणजे जे सदस्य होते घरातले मधामधात येऊन काही पण चुगली सांगायची, असं बोलले तसं बोलले, नातं तोडण्याचा प्रयत्न करत होते. पण आम्ही एकदाही कोणाचं ऐकून तुटलो नाही. माझं एवढंच होतं की मी ज्या टायमाला कानाने ऐकणार नाही त्या टायमाला मी कधीच हे करणार नाही. तर ते आमची मैत्री पक्की होती, दोस्ती बहीण भावाचं नातं चांगलं होतं आणि ते तोडण्याच्या प्रयत्नात होते. कधी तुटते कधी जळत होते आमच्यावर, बस एवढंच होतं. यानंतरही आता बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर आलास त्यानंतरही तुमचं बहीण भावाचं नातं कायम राहील का? हो, नक्कीच राहणार आणि इंस्टावर किंवा कुठल्याही चॅनलवर तुम्हाला नक्कीच पाहायला मिळणार. असंच नातं राहणार, असंच नेहमी राहील. आणि राकेश दादाबद्दल तुझं काय म्हणणं आहे का, कसं वाटतं त्याचं गेम? हो, ते पण मला खूप मी त्यांना मानायचो, खूप चांगले आहेतच ते. एवढे मोठे सिनियर ॲक्टर आहेत तर ते खूप मला भारी वाटते. दीपालीताई पण अभिनेत्री आहेत. इतकं माझ्यासाठी त्यांनी दया दावली, इतकं सपोर्ट केला आणि ज्या टायमाला राकेश दादा आता भाऊच्या धक्क्यावर जे सांगण्यात आलं की तुम्ही प्रभूला बोललेलात राखीजवळ की प्रभू वीक वाटला, नॉमिनेट करायचं होतं पण काट्यामुळं मी नॉमिनेट नाही केलं, ते थोडं जरासं दुखवलं गेलं म्हणून. आणि विशालशी मात्र नेहमीच तुझं मिसळत आलेलं हो, ते तर आहे. आहेच. बरेचदा त्याने तुला टार्गेट करायचा नीट प्रयत्न केला होता. कितीतरी वेळा त्याने तुला नॉमिनेट पण केलेलं आहे. तर काय होतं ते? विशाल तर माझं तर पहिल्यापासूनच जमत नाही आणि फर्स्ट डेपासूनच मला नॉमिनेट करत आलेलं आहे. प्राजक्ताताई झालं, रुचिता झालं आणि हे विशाल हे सागर दादा मला पहिल्या दिवसापासून नॉमिनेट करते. पण त्याचा गेम तुला कसा वाटतोय? तो कसा खेळतोय का तो विलनच झालेला आहे आता घरात, काय वाटतं? कोण विशाल ना, विशालचा गेम तर मला असाच खोटारडा गेम दिसतो. फक्त स्वतः व्ह्यूज करतोय दुसऱ्यांना आणि असाच पुढे ढकलतोय.
आता इतकी स्ट्रॉंग प्लेअर होती रुचिता, ती माझ्या मते मला असं वाटत होतं ती राहिली असती आतापर्यंत. हम्म. पण विशालचं ऐकलं तिनं, ती दुसरा गेम खेळा तिचा, ती मागं पडली, त्याच्यामुळे ती बाहेर पडण्यात आली. नक्की. विशालचं जर नसतं ऐकलं ती आतापर्यंत असती. असते आणि त्यांच्यात कुठेतरी मैत्री प्रेम ते जे हो. काय होतं ते तुम्ही सगळं घराच्या आतमध्ये जास्त पाहिलं जवळून. तर तुला काय वाटतं त्यांच्यात काय होतं काय? हो, मला असं वाटतंय होतं त्यांच्यात काहीतरी रिलेशनशिप होतं काहीतरी. बसायचे बोलायचे ते, ती ट्रिगर व्हायची रुचिता छोट्या छोट्या गोष्टीला. तर मला असं वाटतंय तिनं तसं काही ध्यान नव्हतं द्यायला पाहिजे. तू एकली आलतीस तर स्वतःचा गेम खेळायचा होता, आणि आता तू जर त्याचं कोणाचं ऐकलं नसतीस तर आता तू बिग बॉसच्या घरात असती. नक्कीच. आणि त्यानंतर तुला तुझ्या तो घरात सर्वात तुझा टफ मोमेंट काय, म्हणजे सर्वात अवघड असा कुठला प्रसंग होता जेव्हा तुला वाटलं की बापरे आता जरा काहीतरी खूप बिनसलंय सगळं, असं तुला कधी वाटलं? हा, कधी कधी येत होते तसले टास्क, जे की पोत्याचं झालं, जे राशन आम्हाला मिळवायचं होतं. पोते खिचाखिची करायचं होतं. ते तर मला असं वाटलं बाप आता हे तर खूपच हे पोते कसे खिचणार, मला तर कोणी पण खिचून घेणार. पण तरी पण मी खेळलो. मी खिचाखिची केली, आणि परत विशाल मला बोलत होता जा खिच खिच, जा खिच. तर मी त्याला पण उत्तर दिलं होतं की तुझी बॉडी कशाला आहे, तू तर खिचू शकतो, तू जा ना, मला का सांगतोस. तर तिथं पण भावच्या धक्क्यावर माझं कौतुक झालं होतं त्या गोष्टीहून. तर ते मला खूप भारी वाटलं. अवघड टास्क मी पूर्ण केला एका शब्दामुळे इतकं महाराष्ट्रात गाजलं, ते खूप भारी वाटलं. नक्कीच. तुझ्या ताकदीच्या पलीकडे तू टास्क खेळत होतास, त्यामुळे ते एक कुठून तुला यायची ती शक्ती, काय होतं ते, का तो खेळ खेळायचा असं नाही, असायचं? मला असं वाटायचं जर आपण जर नाही बोललो आणि जर खेळलो नाही तर मग लोक आपल्याला जास्त आपला फायदा उचलतील. अरे हे टास्क खेळत नाही असं तसं, आणि आपल्याला जास्त ट्रिगर करतील. तर मग मला असं वाटायचं आपण मेहनत तरी करू, काही होऊ का ना होऊ, पण मेहनत तरी करू, मेहनत करण्यात काय चाललंय. तर मग मी त्या सोचूनच गेम खेळायचो. नक्कीच. आणि कुठेतरी तुझ्या आधीचे जे दिवस होते जेव्हा आधीचा तू तो स्ट्रगल केला होतास, तर त्यानंतर आता बिग बॉस नंतर तुला काय वाटतं की आता तरी परिस्थिती बदलेल आणि तुला यापुढेही रियालिटी शो करण्यात इंटरेस्ट आहे का काय? हो, तर मला असं वाटतंय आता बिग बॉस शो केले, तर मला असं वाटतंय अजूनही मला रियालिटी शो मिळतील तर मी नक्कीच करीन, मिळाले तर. आणि माझं स्वप्न आहे आता मला पिक्चरमध्ये काम करायचंय, मालिकात काम करायचंय. अरे वा. मग आता पुढे ऍक्टिंग सगळीकडे करायची इच्छा आहे माझी तुझी? ऍक्टिंगच करायची, माझी पहिल्यापासूनच ऍक्टिंग करायचीच इच्छा होती, आणि ती माझी संपूर्ण झाली. 100 कॅमेऱ्यात समोर मी काम करून आलोय, ते मला खूपच आनंद होतोय. अरे वा, क्या बात आहे. जर बिग बॉसच्या घरातल्या प्रवासाला जर एखाद्या सिनेमाचं नाव द्यायचं तर तू काय देशील? काल उडून झुकेगा नाही साला असं नाव देईन. क्या बात आहे. मस्त प्रभू, आणि ऑल द व्हेरी बेस्ट. यापुढेही मस्त तुझं रॉकिंग प्रवास असू दे. थँक्यू. थँक्यू.